न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात सकाळपासून संध्याकाळ उशिरापर्यंत 75.36% मतदान झालं। मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले। विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्व पोलिंग बूथवर करडी नजर ठेवून निवडणूक यशस्वी पार पाडली आहे। जिंतूर मतदारसंघामध्ये 3,88,000 मतदारांची संख्या असून सेलू आणि ग्रामीण भागाचाही समावेश येतोय। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 17 उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झालं असून अत्यंत शांततेने जिंतूर सेलू विधानसभेमध्ये मतदान पार पडलंय। जिंतूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये 62.43% मतदान झालं होतं। काल विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानामध्ये तब्बल 10 ते 12% वाढ झाली असून 75.36% एवढं मतदान नोंदवण्यात आलंय। जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले सुरेश नागरे यांनी कडवं आव्हान दिलं होतं। त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये तब्बल लोकसभेपेक्षा विधानसभेला 12% मतदान वाढलेलं हे मतदान कुणाच्या फायद्याचं आहे हे मात्र आत्ताच सांगता येत नसलं तरी जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर झाली असल्याचं आता स्पष्ट झालंय। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण, जिंतूर।